सार्थ श्री ज्ञानेश्वरी. मित्रांनो, ज्ञानेश्वरी ऐकल्याने मनुष्याला जीवनामध्ये मनोवांछित फळ मिळते आणि मनुष्य निष्पाप होतो. तसेच मनुष्याला जीवनामध्ये सगळ्या सुखांचा उपभोग घेता येतो. मित्रांनो, ज्ञानेश्वरीचा पूर्ण लाभ होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि पुढचे सगळे अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ज्ञानेश्वरीच्या अध्याय क्रमांक 4च्या ओवी क्रमांक 201 ते 225. तैसे साच आणि लिटिके विरुद्ध आणि निके संशयी तो नोळखे हिताहित. ज्याला विषय जोर झाला आहे त्याला थंड आणि उष्ण यातील भेद कळत नाही. तो आग आणि चांदणे दोन्ही सारखेच समजतो. हा रात्री दिवस उपाही जैसा जात्यांद ठाऊक नाही. तैसे संशयी असता काही मनाने. ज्याप्रमाणे जन्मांधाला रात्र व दिवस ठाऊक नसतात त्याप्रमाणे संशयी पुरुषाला कशाचीच ओळख नसते. मनहुनी संशयाहुनी थोर आणिक नाही पाप घोर. हा विनाशाची वागुर प्राणियासी. म्हणून या संशया एवढे घोर पातक दुसरे कोणतेही जगात नाही. प्राण्याला पकडून त्याचा सर्वनाश करण्यासाठी हे एक जाळेच आहे. येणे कारणे तुवा ते जावा आधी हाचा एकू जनावा. तो ज्ञानाची अभावा माझी असे. यासाठी तू त्याचा त्याग करावास. जिथे ज्ञानाचा अभाव असतो तिथे तो संशय असतो. त्या संशयाला एकट्यालाच प्रथम जिंकावे. जई अज्ञानाचे गडद पडे तई हा बहु असमनी वाढे. मनोनी सर्वथा मागू मोडे विश्वासाचा. जेव्हा अज्ञानाचा गाढ अंधार पडतो तेव्हा हा संशय मनात फार वाढतो. म्हणून श्रद्धेचा मार्ग अगदीच बंद पडतो. हृदयी हाची न समाये बुद्धी ते घेऊन सुनी ठाये. तेथ संशयात्मक होय लोकत्रय. हा फक्त हृदयालाच नव्हे तर बुद्धीलाही व्यापून टाकतो. त्यावेळी तिन्ही लोक संशयरूप होऊन जातात. योग संन्यस्त कर्माणं ज्ञान सचित्र संशयम आत्मवंतं न कर्माणि निबधन्ति धनंजय. हे अर्जुना, ज्याने योग बलाने सर्व कर्माचा संन्यास केला आहे म्हणजेच नाश पावली आहेत. अद्वैत ज्ञानाने ज्याचे सर्व संशय नष्ट झाले आहेत अशा आत्मवेत्या ज्ञानी पुरुषाला कर्मे बाधत नाही. ऐसा जरी थोरावे तरी उपाय एके अंगवे. तरी हाती होय बरवे ज्ञान खडग. पण हा संशय जरी मनुष्याच्या ठिकाणी बलवान झाला तरी एका उपायाने तो जिंकता येतो. चांगले ज्ञानरूप शस्त्र हाती असेल तर तरी नेणे ज्ञानशस्त्र तिखटे. निखळू हा निवटे मग विशेष खतापिटे मानसीचा. त्या ज्ञानरूपी तीक्ष्ण शस्त्राने हा संपूर्ण नाश पावतो. मग मनातील मळ नाहीसे होतात. तस्माद ज्ञान संभूतं ह्रस्तं ज्ञानासीनात्मनः चित्तेन संशयः योगमातिष्ठोतिष्ठ भारत. म्हणून अर्जुना, अज्ञानापासून उत्पन्न झालेला हा हृदयातील संशय ज्ञानरूपी शस्त्राने नाहीसा करून कर्मयोगाचा अवलंब कर आणि युद्धाला उभा राहा. या कारणे पार्था उठी वेगी वरवता नाशू करोनी हृदयस्था संशयासी. एवढ्याकरिता अर्जुना, अंतःकरणात असलेल्या सर्व संशयांचा नाश करून लवकर उठ. हेसे सर्वज्ञाचा बापू जो कृष्ण ज्ञान दीपू. तो म्हणतसे सुकृपू एके राया.
संजय म्हणाला, राजा धृतराष्ट्रा, एक सर्व ज्ञानाचा जनक, ज्ञानदीपक असा श्रीकृष्ण याप्रमाणे कृपाळूपणे अर्जुनास बोलला. तव या सर्व पार बोलाचा विचारुनी कुमरी पंडूचा, कैसा प्रश्नू हन हवसरीचा करिता होईल. श्रीकृष्णाच्या मागील व आत्ताच्या भाषणावर विचार करून अर्जुन त्याला प्रश्न करील. ते कथेची संगती, भावाची संपत्ती, रसांची उन्नती म्हणी पेल पुढा. अशी संगतवार अर्थाची खान, रसाचा उत्कर्ष असणारी कथा पुढे सांगितली जाईल. जयाची या बरवेपणी की जे 18 रसांची ओवाळणी, जो सज्जनाची या आयनी विसावा जगी. ज्या शांतपणाच्या गाढपणावरून 8ही रस ओवाळून टाकावेत, त्या शांत रसात सज्जनाच्या बुद्धीला विसावा सापडतो. तो शांतुची अभिनवेल ते परिसया मराठे बोल, जे समुद्राऊनी खोल अर्थभरित. तो शांतरसच ज्यात अपूर्वतेने प्रगटेल, असे अर्थपूर्ण समुद्रापेक्षाही गंभीर असे मराठी बोल एक. जैसे बिंब तरी बचके एवढे, परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. सूर्यबिंब जरी बचके एवढे दिसले तरी त्याच्या प्रकाशाला त्रिभुवन अपुरे पडते, त्याप्रमाणे या शब्दाची व्याप्ती आहे असे अनुभवास येईल. ना तरी कमी तयाची इच्छा, फळे कल्पवृक्ष जैसा, बोलू व्यापकू होय तैसा, तरी अवधान द्यावे. कल्पवृक्ष जसा सर्व कामना पूर्ण करतो, तसे हे बोल सर्व इच्छा पूर्ण करणारे आहेत, म्हणून त्याकडे लक्ष पुरवावे. हे असो काय म्हणावे, सर्वज्ञ जाणती स्वभावे, तरी निके चित्त द्यावे, हे विनंती माझी. श्रोते हो, तुम्ही जाणकार आहात, तेव्हा नीट लक्ष द्यावे, ही माझी विनंती आहे. जेत साहित्य आणि शांती, हे रेखा दिसे बोलती, जैसी लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता. एखादी सुंदर स्त्री गुणी, शीलवती व पतिव्रता असते, त्याप्रमाणे या बोलण्याच्या पद्धतीला, शांत रसाला अलंकाराची जोड दिलेली दिसेल. आधीची साखर आवडे आणि त्याची जरी ओखदी जोडे, तरी सेवावी नाका कोडे नावा नावा. आधीच साखर आवडती, तशात ती औषध म्हणून देण्यास आली, तर तिचे वारंवार सेवन का करू नये. सहजे मलया निलू मंदू सुगंधू, तया अमृताचा होय स्वादू, आणि तेथेची जोडे नादू जरी दिवगत्या. मलय पर्वतीय वारा स्वभावताच मंद सुगंधी असतो, तशाच त्याला अमृताची गोडी प्राप्त झाली आणि दैवयोगाने पंचमसुरासारखा सुस्वर त्यात मिसळला. तरी स्पर्शे सर्वांग निववी, स्वादे जीवे ते नाचवी, तेवे ती काना करवी मनवी बापू माझा. तर त्या वाऱ्याच्या स्पर्शाने सर्वांगाचा दाह शांत होईल, गोड रुचीने जिभेला आनंदाने नाचविल आणि सुस्वराच्या नादाने कान तृप्त होतील. तैसे कथेची ये एकने, एक श्रवणाची होय पारणे, आणि संसार दुःख मिळवणे विकृती विने. त्याप्रमाणे ही कथा ऐकल्यावर कानाचे पारणे फिटेन आणि संसार दुःखापासून काही विकार न होता ते आपोआप नाहीसे होईल. जरी मंत्रेची वैरी मरे, तरी वयांची का बांधावी कटारे, रोग जाय दूध साखरे, तरी निंबका पियावा. जर मंत्राने शत्रूचा नाश होईल, तर मग कमरेला कट्यार का बांधावी. जर दुधाच्या साखरेच्या सेवनाने रोग बरा होत असेल, तर कडुनिंब रस पिण्याचे काय कारण. तैसा मनाचा मारू न करिता आणि इंद्रिया दुःख न देता, एथ मोक्षू असे आईता श्रवणाची माझी. त्याप्रमाणे मनाला न मारता आणि इंद्रियांना न दुखविता
या कथा श्रवणाने मोक्ष आयता हाती येतो. मनोनी आथिलिया आरानुका गीतार्थू हा निका ज्ञानदेव म्हणे ऐका निवृत्तीदासू. म्हणून निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणतात, तुमच्या मनात जितकी उत्कंठा असेल तितक्या उत्सुकतेनं हा गीतार्थ नीट श्रवण करावा. इति श्रीमद्भगवान गीता सुपनिषस्तु ब्रह्म विद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञान कर्म संन्यास योग नाम चतुर्थ अध्याय. इति श्री चतुर्थ अध्याय. मित्रांनो, अशा प्रकारे ज्ञानेश्वरीचा चौथा अध्याय संपन्न झालेला आहे.